नमस्कार विद्यार्थी मित्रो. गुड मॉर्निंग. आज आपण लोकप्रशासन या विषयातील प्रकरण क्रमांक 2 मधील जी संघटनेची तत्व आहेत, 6 तत्व आहेत. त्या 6 तत्वापैकी 3 तत्व आपण पाहिलेले आहेत. त्यातलं आता 4थं तत्व जे पुढील आहे ते समन्वय. समन्वयाचं तत्व आता आपण पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रो, समन्वय हे जे तत्व आहे, हे तत्व संघटनेमध्ये अतिशय महत्वाचं आणि उच्च दर्जाचं समजलं जातं. कारण का, तर संघटना चालवत असताना, संघटनेचं कार्य करत असताना कार्यकार्यामध्ये किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यामध्ये, सनदी अधिकाऱ्यामध्ये समन्वय असणं फार काळाची गरज असतं. त्यामुळं समन्वय या तत्वाला लोकप्रशासनाच्या तत्वामध्ये, संघटनेच्या तत्वामध्ये अतिशय उच्च प्रतीचं स्थान आहे. ते तत्व काय आहे, कसं आहे, ते आपण रीतसर पाहूया. समन्वयाच्या तत्वाला सुसूत्रीकरण असेही म्हणतात विद्यार्थी मित्र. प्रत्येक संघटनेत समन्वयाचं तत्व आवश्यक मानलं. संघटना म्हणजे खातं, हे परत मी सांगतोय तुम्हाला. आपण संघटना म्हणजे खातं असं पहिल्या लेक्चरला पाहिलेलं आहे. त्यामुळे मी ज्यावेळेस संघटना म्हणेल त्यावेळेस खातं तुम्ही लक्षात ठेवायचं. संघटना लक्षात ठेवली तर चालेल, काय अडचण नाही, परंतु खातं हे सुद्धा शब्द तुम्हाला आपल्या बोलीभाषेतला खातं आहे, तो समजतो लगेच. संघटना म्हणले तर काय मुलांना तर अडचण येते, त्यामुळे खातं शब्द लक्षात ठेवा. तर प्रत्येक संघटनेत कोणत्या ना कोणत्या कारणाने कर्मचारी वर्गामध्ये मतभेद होत असतात विद्यार्थी मित्र. आणि संघटनेतील वरिष्ठ कनिष्ठ सेवकात नेहमी संघर्ष, सतत संघर्ष काही ना काही कारणानुसार चाललेलाच असतो. त्यामुळं त्यांच्यामध्ये हेवे दावे, मत्सर, कामावरून कार्यावरून सारखी तक्रारी, कुरघोडी अशा पद्धतीनं हे चाललेलं असतं. त्यामुळं संघटनेचं काम यशस्वी करण्यासाठी, कार्य यशस्वी चालण्यासाठी तुम्हाला समन्वय तत्व अतिशय महत्वाचं मानलं जातं किंवा मानावं लागतं. हे तत्व स्वीकारल्यामुळे काय होतं, तर हे तत्व स्वीकारल्यामुळं कर्मचारी वर्गामध्ये समन्वय निर्माण होतो मित्रांनो. आणि कर्मचारी वर्गामध्ये समन्वय निर्माण झाल्यामुळं त्यांच्यामध्ये आपुलकीची, प्रेमाची, जिव्हाळ्याची भावना निर्माण होते. एकमेकाबद्दल आदर निर्माण होतो. परस्परांच्या सहकार्याने प्रशासनाचा हेतू सफल होतो. आणि थोडक्यात काय, तर संघटनेतील सेवक वर्ग संघर्ष कमी करून ऐक्याने, एक भावनेनं, एकजुटीनं समान उद्दिष्ट साध्य करण्याच्या हेतूनं जेव्हा एकत्र येऊन सामूहिक प्रयत्न करतात, तेव्हा त्यास समन्वयाची प्रक्रिया झाली असे म्हटलं जातं. शासनाची जी विविध खाती आहेत, जी विविध लोकनिगम आहेत, जी खाजगी मंडळ आहेत, स्वतंत्र मंडळ आहेत, खाजगी उद्योग आहेत, या इत्यादीमध्ये समन्वयाचे तत्व मानलं जातं विद्यार्थी मित्रांनो, हे लक्षात ठेवा. आपण काही विचारवंतांच्या व्याख्यांचा परामर्श घेणार आहोत, ज्या विचारवंतांनी, अनेक विचारवंतांनी लोकप्रशासनाच्या व्याख्या सांगण्याचा प्रयत्न केलाय, परंतु काही सर्वच विचारवंतांच्या व्याख्या पाहणं शक्य नाही. त्यातल्यामुळं काही 3-4 विचारवंतांच्या व्याख्या आपण पाहूया. त्यातले सर्वप्रथम एल.डी. व्हाईट समन्वयाची व्याख्या करताना एल.डी. व्हाईट म्हणतात विद्यार्थी मित्र, समन्वय म्हणजे अशी एक प्रक्रिया आहे, संघटनेमधील जे विविध घटक आहेत आणि त्या घटकातील संबंध आहेत अशा प्रकारे निश्चित करते ते संबंध की ज्या योगे ते स्वतंत्र घटक एकत्रितरित्या येऊन प्रभावीपणे कार्य करतात. म्हणजे जे वेगवेगळे संघटनेत घटक आहेत ते एकत्र येतात, सामूहिक वृत्तीनं काम करतात आणि आपलं संघटनेचं कार्य यशस्वी पार पाडतात, असं ह्या व्याख्येचा अर्थ आहे. दुसरी एक व्याख्या आहे टेरी हे विचारवंत आहेत, त्यांचं म्हणणं आहे समन्वय म्हणजे एक अशा प्रकारची व्यवस्था आहे की किंवा निर्माण करणे की व्यवस्था की ज्यामुळे संघटनेच्या विविध घटकांच्या हालचालीत आणि कार्यात एकसूत्रीपणा येऊन प्रत्येक घटक संघटनेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी जास्तीत जास्त सहभागी होईल. म्हणजे थोडक्यात टेरींना काय म्हणायचं आहे की संघटनेत जे विविध घटक असतात
त्या घटकांच्या हालचाली असतात आणि या आणि कार्यात एकसूत्रीपणा येण्यासाठी म्हणजे हालचाली अनेक असतात वेगवेगळ्या, परंतु त्यांच्या कार्यात सुसूत्रिता, एकबद्धता, एकवाक्यता येण्यासाठी, संघटनेचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी संघटनेतील सर्व लोकांनी उत्स्फूर्तपणे, एकत्रितपणे, सामुदायिकपणे सहभागी होणे आवश्यक असतं, अशी या व्याख्येचा अर्थ आहे. तिसरी एक व्याख्या आहे ती चार्ल्स वर्थ यांची आहे. ते काय म्हणतात, त्यांनी छोटी संघटनेची व्याख्या केली, एका ओळीची आहे. संघटनेच्या उद्दिष्ट प्राप्तीसाठी विविध घटकांमध्ये सुसूत्रीकरण करणे म्हणजे संघटना, म्हणजे संयोजन. म्हणजे बघा, संघटनेचे उद्दिष्ट प्राप्तीसाठी म्हणजे संघटनेचं काय तर ठराविक उद्दिष्ट ठरलेलं असतं आणि ते प्राप्त करण्यासाठी विविध घटकांमध्ये सुसूत्रीकरण म्हणजे काय, सुसूत्रीकरणाला आपण काय म्हणतो, नीट व्यवस्थितपणा, एकत्रितपणा, सुसूत्रीकरण म्हणजे समन्वय होय. अशा पद्धतीनं त्यांनी समन्वयाची व्याख्या केली. पाचवे एक विचारवंत आहेत, चौथे, त्यांचं नाव आहे मिस मेरी पार्कर पॉलेट. मिस मेरी पार्कर पॉलेट यांचं मत आहे, विशिष्ट परिस्थितीत संघटनेच्या सर्व घटकात परस्पर संबंध निश्चित करणे म्हणजे समन्वय. म्हणजे एखादी विशिष्ट परिस्थिती आहे, दररोज समन्वय, त्यांचं म्हणणं आहे दररोज समन्वय करायची काही गरज नाही, पण अशी एक ठराविक परिस्थिती येते की संघटनेचे सर्व कर्मचारी एकत्र यावे लागतात आणि अशा परिस्थितीमध्ये संघटनेच्या सर्व घटकात परस्पर संबंध निश्चित करणे म्हणजे समन्वय होय, असं त्यांना म्हणायचं आहे. संघटनेची पाचवी व्याख्या आहे F.A. निग्रो. त्यांच्या मते समन्वय म्हणजे संघटनेचे विविध भाग एकत्रितरित्या प्रभावीपणे अशा प्रकारे कार्य करतात की त्यामध्ये संघर्ष, गुंतागुंत किंवा दुरुक्ती म्हणजे काय त्याला आपण म्हणतो, दोघांमध्ये संघर्ष, दुरुक्ती राहत नाही, संघर्ष राहत नाही. म्हणजे सर्व कर्मचारी एकत्र येतात आणि त्यांच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे हेवे दावे, संघर्ष, गुंतागुंती, दुरुक्तीपणा राहत नाही. विद्यार्थी मित्रहो, वरील पाचही व्याख्यांचा आपण जर असे विचारात घेतला तर आपल्या लक्षात येईल की संघटनेच्या विविध घटकातील संघर्ष, मतभेद कमी करून त्यांच्यात कार्यात एकसूत्रीपणा आणणे आणि संघटनेचे उद्दिष्ट सफल करणे हा एकमेव समन्वयाचा हेतू असल्याला आपल्याला पाहावयास मिळतो. यानंतर समन्वय तत्व स्पष्ट करण्यासाठी थोडक्यात तुम्हाला एक सांगतो उदाहरण. आपलं संगीत असते बघा किंवा वाद्यवृंद असते बघा, हे उदाहरण तुम्हाला पटवून देण्यासाठी सांगतो. म्हणजे काय तर वाद्यवृंद जे असते ना किंवा बँड असते, जेव्हा गाण्याची एक धून बजावली जाते त्यावेळेस विविध प्रकारच्या वाद्यांचा आवाजात एकसूत्रीपणा येतो आणि ते संगीत चालू असतं आणि त्यात आपण गायलं जातो. ह्याला काय म्हणायचं, समन्वय. हे अतिशय साधं आणि सोपं उदाहरण तुम्हाला पाहायला मिळेल किंवा घड्याळाच्या काट्यामध्ये पाहायला आपल्याला मिळेल बघा. घड्याळाचे एक आता मोठा काटा, लहान काटा, असे अनेक प्रकार आपल्याला घड्याळाचे पाहायला मिळतील. त्यांच्यामध्ये काय आहे तर घड्याळाचे काटा, मोठा काटा असतो तो नेहमी सतत फिरत असतो, लहान काटा फिरत असतो. तीन प्रकारचे काटे असतात. एक फास्ट काटा चालतो त्याला आपण सेकंद काटा म्हणतो, त्याच्यानंतर जरा स्लो चालतो त्याला आपण मिनिट काटा म्हणतो, त्याच्यानंतर अति स्लो चालतो त्याला तास काटा म्हणतो. हे जे समन्वय आहे त्याला म्हणजे एकत्रितरित्या ते काम करतात, एकाच ठिकाणी काम करतात, परंतु ते समन्वयाने काम करत असतात. एक लक्षात ठेवायचं म्हणजे ज्यावेळेस 12वरच येतं काटा त्यावेळेस करेक्ट एक तर वाजलेले असते, म्हणजे सेकंद काटा आणि मिनिट काटा ज्यावेळेस 12वरच येतात त्यावेळेस मग 1 वाजते, 2 वाजते, 3 वाजते, 4 वाजते, व्हॉटेवर, परंतु त्यांच्यात समन्वय हा राहतो जरी ते यांत्रिक घटक असले तरीही. अशा पद्धतीने
समन्वय ही संकल्पना तुम्हाला मी सांगितलेली आहे. आता यानंतर आपण समन्वयाचे प्रकार कोणकोणते आहेत हे आपण पाहणार आहोत. जर समजा म्हणजे समन्वय साधण्यासाठी कोणकोणते प्रकार, समजा संघटनेत कर्मचाऱ्यामध्ये जर संघर्ष झाला, मतभेद झाले, तर तुम्हाला एक कोणत्या प्रकारे मिटवता येते. समजा बघा आपल्याकडे काही मित्रांची भांडणं झाली, तर आपण त्यांचं मिटवण्याचे काय काय प्रकार असतात. कॅन्टीन मध्ये घेऊन जायचं, दोघांना चर्चा करायला लावायची, किंवा वर्गात दोघांना बोलवायचं. मित्रमैत्रीण भांडणं झाले तर त्यांचे मिटवण्याचे प्रकार आपले असतात काय काय. चहा पाजणे, गळाभेट घेणे. तसे संघर्ष जर कर्मचारी वर्गात झाले तर त्यांच्यातील संघर्ष मिटवण्यासाठी काही समन्वयाचे मार्ग आहेत. ते समन्वयाचे मार्ग आपण पाहूया. दोन प्रकारे समन्वयाचे मार्ग आहेत. त्यातला पहिला प्रकार आहे कोणतल समन्वय किंवा उभार समन्वय. म्हणजे काय आहे, तर वरिष्ठ कनिष्ठ यांच्यात जर काय मतभेद झाले तर एका तिरायत अधिकाऱ्यामार्फत म्हणजे तिसऱ्याच अधिकाऱ्यामार्फत त्यांच्यात संघर्ष मिटवला जातो. त्यांच्यात मध्यस्थी करून संघर्ष मिटवला जातो. त्यालाच कोणतल किंवा उभार समन्वय असं म्हटलं जातं. तुम्हाला याच्यासाठी सांगतो, म्हणजे खात्यातील वरिष्ठ आणि कनिष्ठ अधिकाऱ्यामध्ये संघर्ष निर्माण झाला तर एखाद्याच्या माध्यमातून किंवा एखाद्या दुसऱ्या अधिकाऱ्याच्या माध्यमातून तो संघर्ष कमी केला जातो. मध्यम अधिकारी वरिष्ठांचे निर्णय मते कनिष्ठ अधिकाऱ्याला समजून सांगतो. म्हणजे वरिष्ठ अधिकाऱ्याचे जे काही निर्णय आहेत ते कनिष्ठाला समजून सांगतो. कनिष्ठाला जे काम करण्यासाठी काय अडचण येते ते वरिष्ठाला ते समजून सांगतात. अशा प्रकारे तुम्हाला तिथं आपल्याला पाहायला मिळेल बघा समन्वय. तसेच कनिष्ठ अधिकाऱ्याचे काही प्रश्न असतात, मी तुम्हाला सांगितलं. काय अडचणी असतात, काही सूचना असतात, त्या सूचना वरिष्ठाला तो मध्यस्थ सांगतो आणि त्या दोघांमध्ये कोणतल समन्वय घडवून आणतो. थोडक्यात काय, तर अधिकार पद परंपरेच्या रचनेनुसार ही समन्वयाची प्रक्रिया पार पाडली जाते. त्याला समजून सांगितलं जाते की बाबा नाही, तो तुमचा वरिष्ठ अधिकारी आहे आणि तुम्ही त्यामुळं त्यांच्याशी मतभेद करू नका. त्यांनी दिलेले काम, त्यांनी दिलेली सूचना व्यवस्थित पार पाडा, कारण तुमची जबाबदारी आहे. तुम्ही कनिष्ठ आहात, वरिष्ठांचा आदेश आज्ञा पाळणं आणि कार्य करणं ही तुमची जबाबदारी आहे. अशा पद्धतीनं तिरायत अधिकारी, तिसरा म्हणजे दुसराच अधिकारी समन्वयाची भूमिका घेऊन त्या दोघांचे भांडण मिटवण्याचा प्रयत्न करतो. याच्यानंतर दुसरा समन्वयाचा मार्ग आहे, त्याला समतल किंवा क्षितिज समन्वय असे म्हणतात. म्हणजे काय आहे, तर संघटनेतील समान पातळीवर अधिकारात संघर्ष. आता हे वरिष्ठ कनिष्ठामध्ये मतभेद झाले तर त्याच्यासाठी समन्वयाची पहिली भूमिका कोणतल समन्वय म्हणतात. परंतु दोन्ही अधिकारी समान दर्जाचे आहेत, समान पातळीवरचे आहेत. यांच्यात जर मतभेद संघर्ष निर्माण झाला तर तो जो संघर्ष कमी करण्यासाठी इतर परस्परांच्या गाठी भेटी घेऊन, म्हणजे दोघांच्या बी गाठी भेटी घेऊन विचार विनिमय, चर्चा, संघर्ष या माध्यमातून, म्हणजे दोघांना वेगळं वेगळं घेऊन चर्चा करायची, याच्याची चर्चा करायची. म्हणजे तिरायत अधिकारी, तिसरा अधिकारी असतो तो, आणि ते दोन्ही अधिकारी समान पातळीवरचे असतात. अशा प्रकारे दोन्ही अधिकाऱ्यांना चर्चा विनिमय करून त्यांच्यामध्ये समेट घडवून आणला जातो. त्याला समतल समन्वय असंही म्हटले जातं, हे आपल्याला लक्षात येते. त्यानंतर समतल समन्वय संघटनेच्या समान विभागात, समान शाखेत, समान खात्यात आढळून येतो. समान अधिकारी म्हणजे एकाच दर्जाचे अधिकारी असलेल्या विभागीय अधिकाऱ्यात जेव्हा संघर्ष निर्माण होतो तेव्हा त्यांना त्यांच्या अधिकाराची, कार्याची जाणीव करून दिली जाते. त्यांच्यात परस्पर संबंध प्रस्थापित करून संयोजन घडवून आणले जातं आणि दोघांचे जे मतभेद आहेत ते मतभेद दूर केले जातात. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, समतल समन्वय म्हणजे पहिला समन्वय आहे ते वरिष्ठ कनिष्ठ यांच्यातली मतभेद मिटवण्यासाठी प्रकार आहे.
आणि दुसरा प्रकार जो आहे तो प्रकार म्हणजे दोन्ही अधिकारी एकाच दर्जाचे आहेत, समान पातळीवरचे आहेत, त्यांच्यातील संघर्ष मतभेद मिटवला असता त्याला आपण समतोल समन्वय असे म्हणतो. यानंतर समन्वयाच्या काही प्रक्रिया आहेत. म्हणजे समन्वय प्रक्रिया असते. जर समजा काही अधिकाऱ्यात भांडण झालं तर दिलदारपणा जो असतो म्हणजे उत्स्फूर्त समन्वय असतो किंवा जाणीवपूर्वक समन्वय असतो. म्हणजे काय आहे, जर समजा दोन्ही अधिकाऱ्याला जर लक्षात आलं बा आपण भांडण आपलं संघर्ष झालेत तर दोघंही उत्स्फूर्तपणे ज्यावेळेस संघर्ष मिटवण्यासाठी एकत्र येतात त्याला उत्स्फूर्त समन्वय असे म्हणतात. म्हणजे दोघे तयार आहेत आपलं संघर्ष मिटवायला. उत्स्फूर्त समन्वय स्वतःहून जाणीव आणि जाणीवपूर्वक म्हणजे मुद्दाम होऊन संघर्ष मिटवला जातो त्याला जाणीवपूर्वक समन्वय असं म्हटलं जातं. त्या दोन प्रक्रिया आहेत समन्वयाच्या. त्यामधली पहिली प्रक्रिया म्हणजे उत्स्फूर्त समन्वय. उत्स्फूर्त समन्वय म्हणजे काय, त्याला एखाद्या विशिष्ट परिस्थितीत आपण कसे वागलं पाहिजे, कोणती कार्यपद्धती स्वीकारली पाहिजे याविषयीचे ज्ञान कर्मचाऱ्यांना दिसले तर, म्हणजे याविषयीचं जर ज्ञान कर्मचाऱ्यांना दिसले तर समन्वयाची प्रक्रिया उत्स्फूर्तपणे पार पाडली जाते. उदाहरणार्थ जसं बघा, मेंदूकडून जसं उत्स्फूर्तपणे कार्य घडून येतं तसं कार्य संघटनेच्या अधिकाऱ्याकडून घडून येतं. उदाहरणार्थ बघा, म्हणजे काय, आपल्याला एखादी गोष्ट लगेच टोचली की लगेच जाणवतं. आपल्या मेंदूला सांगावं लागत नाही, अरे काय तर तुला टोचलंय, काय जाणवतंय का, नाही. मेंदू लगेच आपला हात काढून घेतो आपण किंवा आपण लगेच हात काढून घेतो बघा, कारण आपल्याला जाणवतं काही तर टोचलंय. ह्याला उत्स्फूर्त समन्वय असं म्हणतात. तसं संघटनेच्या अधिकाऱ्यामध्ये काही मतभेद झाले तर दोघंही लगेच उत्स्फूर्तपणे ओके आपली चूक झाली आणि आपण अशा पद्धतीनं वागाय नको आहे, त्याला उत्स्फूर्त समन्वय असं म्हणतात. त्यानंतर दुसरा समन्वयाची प्रक्रिया आहे ती म्हणजे जाणीवपूर्वक समन्वय. म्हणजे काय, तर मोठ्या आकाराच्या संघटनामध्ये म्हणजे मोठमोठी खाती असतात ना, त्या खात्यामध्ये समन्वयाची प्रक्रिया जाणीवपूर्वक घडवून आणावी लागते. कारण संघटनेच्या प्रमुखास सर्व कर्मचारी वर्गावर नियंत्रण देखरेख ठेवणं अशक्य असतं. अशा वेळी विविध विभाग उपविभाग पाडून त्यांच्यात सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक असे अधिकारी नियुक्त केले जातात. अशा मोठ्या विभागामध्ये, खात्यामध्ये, संघटनेमध्ये जेव्हा संघर्ष मतभेद होतात तेव्हा ते कमी करण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याला जाणीवपूर्वक मुद्दाम होऊन प्रयत्न करावे लागतात. हेतुपुरस्सर हे प्रयत्न करावे लागतात आणि त्यांच्यामध्ये सुसूत्रीकरण आणावं लागतं. मित्रांनो, हे लक्षात ठेवा. अशा पद्धतीने आपण समन्वय प्रक्रिया दोन माध्यमातून पाळली जाते, ती पाहिलेली आहे. पहिला माध्यम म्हणजे उत्स्फूर्त समन्वय आणि दुसरं म्हणजे जाणीवपूर्वक समन्वय. ही प्रक्रिया झाली, दोन मुद्दे. आता समन्वयाची साधनं कोणकोणती आहेत किंवा मार्ग म्हणतो आपण त्यालाच ते बी दोन मार्ग आहेत. त्यातील पहिला मार्ग म्हणजे सक्तीचा समन्वय. म्हणजे सक्ती केली जाते, ती कशी सक्ती केली जाते आपण थोडक्यात पाहूया. अधिकार पद परंपरेच्या तत्वानुसार सक्तीचा समन्वय घडवून आणला जातो. संघटनेच्या विविध विभागाच्या अधिकाऱ्यात जेव्हा संघर्ष निर्माण होतो तेव्हा संघटनेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यामध्ये दिलेला जो निर्णय असतो मग तो बळजबरीने लादला जातो. ते दोन्ही अधिकाऱ्याला मान्यच करावे लागतात. त्याला सक्तीचा समन्वय असे म्हणतात. आता तो आपण पाहूया. कनिष्ठ अधिकाऱ्यांना आपले मतभेद बाजूला ठेवून वरिष्ठांच्या आदेशाचे पालन करावे लागते. अशा वेळी वरिष्ठ वर्गाविषयी द्वेष, कटुता निर्माण होऊ शकते. अशा वेळी कनिष्ठ वर्ग समन्वय हा मान्यच करावा लागतो, कारण हा वरिष्ठाने लादलेला समन्वय असतो. म्हणजे चूक नसली तरी बाबा वरिष्ठ अधिकारी आहे, तू गप बस, तुझं काय, तू जरा समजून घे,
तू त्याचा कनिष्ठ आहे. म्हणजे जरी चूक नसली तरी सुद्धा कनिष्ठाला तिथं समजूनच सांगितलं जातं आणि त्याला माघारच घ्यावी लागते. अशा पद्धतीनं तो सक्तीचा, कारण तो सक्तीचा समन्वय असतो आणि अशा पद्धतीनं समन्वयाचा हा एक मार्ग आहे, हे एक साधन आहे असं म्हटलं जातं. सक्तीचा समन्वय घडवून आणताना वरिष्ठ कनिष्ठ असा मतभेद, संघर्ष निर्माण होण्याचा मोठा धोका असतो. हे सगळ्यात महत्वाचं आहे. कारण कनिष्ठ सेवक वर्गातील संघर्ष कमी करण्यासाठी वरिष्ठ आदेश देत असतो, परंतु त्याचबरोबर कनिष्ठ वर्गातील वर्गा सेवक वर्गात वरिष्ठाबद्दलची कटुता, असहाय्यता, संघर्ष, मनात द्वेष निर्माण झालेला होत असतो. तो दोष सोडवण्याचा कोणीही प्रयत्न करत नाही. फक्त सक्तीचा तो समन्वय असतो, हा एक मार्ग असतो. त्यामुळं तेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्याने कनिष्ठांना योग्य तसेच योग्य आदेश दिले जातात. योग्य तसे आदेश दिल्यानंतर त्यांच्यामध्ये विचारपूर्वक आवश्यक तसे आदेश दिल्यामुळे बदल घडवून आणावे लागतात. तर कनिष्ठ सेवकाकडून त्याचे पालन व्हावेच लागते. अशा पद्धतीनं समन्वयाचा हा मार्ग आपल्याला पाहावयास मिळतो. दुसरा समन्वयाचा मार्ग आहे, त्याला उत्स्फूर्त समन्वय असे म्हणतात. तिकडं आपण बघा उत्स्फूर्त समन्वय प्रक्रिया एक पाहिली या, इकडं मार्ग म्हणून मी पाहतोया. काय असतंय तर उत्स्फूर्त समन्वय हा ऐच्छिक समन्वय स्वरूपाचा असतो. म्हणजे काय तर संघटनेतील कर्मचाऱ्याकडून स्वयंपूर्तीनं, स्वइच्छेनं समन्वय घडवून आणला जातो. विचार विनिमय, चर्चा, परिषदा, गाठीभेटी या माध्यमातून हा उत्स्फूर्त समन्वय निर्माण केला जातो. आणि त्यामुळं मग ही उत्स्फूर्त समन्वयाची जी प्रक्रिया आहे अतिशय प्रशासनाच्या दृष्टीने चांगली आहे, महत्वाची आहे. त्यामुळं समन्वय आपोआप मिटतो, समन्वय होतो आणि संघर्ष मिटतो. सल्लामसलत करून सुद्धा संघर्ष मिटवला जातो वरिष्ठ आणि कनिष्ठामधला. किंवा एखादं नियोजन करायचं आणि नियोजनामध्ये नियोजन हा घटक महत्वाचा मानायचा. त्यामुळे वरिष्ठ कनिष्ठ यांनी मिळून ते काम करायचं. त्यामुळं नियोजनामध्ये सुद्धा समन्वय उत्स्फूर्तपणे, कारण आपल्याला नियोजन करायचं, त्यामुळे सर्वांचं मत विचारात घेऊन नियोजन पार पाडलं जातं. त्याला नियोजनातून समन्वय घडवून आणायचं असं म्हटलं जातं. संस्थात्मक मार्गातून म्हणजे संस्थेच्या वरच्या पातळीवरून सांगितलं जातं की बाबा की तुम्ही या पद्धतीनं जावा, म्हणजे तुम्हाला कुठल्याही पद्धतीचा त्रास होणार नाही, वरिष्ठ कनिष्ठ असा मतभेद होणार नाही. आणि त्या पद्धतीनं ते दोन्ही अधिकारी, कारण संस्थेनं सांगितलं असतं, संस्थेनं सांगितलं की ऐकावंच लागतं. संस्था ही प्रमुख असते आणि त्यात कर्मचारी हे दुय्यम असतात. त्यामुळे संस्थात्मक मार्गाने समन्वय तोही उत्स्फूर्त समन्वय असतो. खातं अर्थ खातं असतं, अर्थ खात्याच्या माध्यमातून समन्वय सुद्धा साधला जातो. कारण का अर्थ खातं हे सर्व खात्यांना पैसा पुरवतं, सर्व खात्यांना पैसा पुरवत असतं. त्यामुळं अर्थ खात्यानं जो समन्वय घडवून आणलाय तो सुद्धा समन्वय सर्व मान्य करतात. अशा पद्धतीनं समन्वय ही प्रक्रिया आपल्याला प्रत्येक ठिकाणी पाहावयास मिळते. थोडक्यात काय विद्यार्थी मित्रांनो, संघटनेतील जे चौथं तत्व आहे समन्वय, जर प्रत्येक गोष्टीत, मग आपल्या घरात असू द्या, आपल्या घरात जर आई वडील मुलांच्यात समन्वय असेल तर घर ते प्रगती करतं, घराचा विकास होतो. आपल्या गावातल्या पुढाऱ्यामध्ये, राजकारत्यामध्ये जर समन्वय असेल तर गावाचा विकास होतो. अशा पद्धतीनं समन्वयाचं तत्व हे प्रत्येक संघटनेत, प्रत्येक खात्यात महत्वाचं असतं. कारण वरिष्ठ आणि कनिष्ठ यांच्यामध्ये समन्वय जर असेल तरच आपण संघटनेचं कार्य, उद्दिष्ट यशस्वीपणे पार पाडू शकतो. इतकं समन्वय या तत्वाला लोकप्रशासनामध्ये महत्व आहे. यानंतर जे पुढचं तत्व आहे ते म्हणजे एकात्मीकरण. बघा, एकात्मीकरण, आता आपण 4 तत्व पाहिली. पहिलं अधिकार, पद, परंपरा.
दुसरं नियंत्रण कक्षा, तिसरं आज्ञेची एकता आणि चौथं समन्वय. आता पाचवं तत्व आपण पाहणार आहोत, त्याला म्हणतात एकात्मीकरण. एकात्मीकरण म्हणजे काय, तर काय, एकत्रीकरण, एकत्र येणे आणि कार्य करणे. म्हणजे संघटनेच्या रचनेत एकात्मीकरण तत्व हे स्वीकारले असेल तर प्रशासकीय सत्ता आणि सत्ता त्या संघटनेच्या कार्यकारी प्रमुखाकडे दिलेली असते. प्रशासनाशी संबंधित असणारे सर्व घटक असतात म्हणजे विभाग त्या एकाच संघटनेचे भाग असतात. संघटनेतील सर्व विभाग, उपविभाग आपापल्या कार्यक्षेत्रात कार्य करीत असले तरी त्यांचे कार्य एकाच वरिष्ठ प्रमुखाच्या नियंत्रणाखाली, अधिकाराखाली व मार्गदर्शनाखाली चाललेलं असतं. त्यालाच एकात्मीकरण असे म्हणतात. एकात्मीकरण म्हणजेच एकीकरण. म्हणजे भारतातली सर्व खाती आहेत ना, ती एकात्मीकरण किंवा एकीकरण याच संकल्पनेतून निर्माण झालेली आहेत, लक्षात ठेवायचं. म्हणजे भारत, इंग्लंड या देशातली जी खाती आहेत ना, म्हणजे अर्थ खातं, संरक्षण खातं, म्हणजे एकात्मीकरण आहे. म्हणजे गल्लीपासून दिल्लीपर्यंत एकच खातं आहे, एकात्मीकरण आहे खात्यात. भले त्यात विभाग, उपविभाग असतील, कारण ते प्रशासन चालवण्यासाठी, प्रशासनाच्या सोयीसाठी वेगवेगळे टप्पे तयार केलेले असतात. त्यामुळे संरक्षण विभाग हा एकात्मीकरण आहे, अर्थ विभाग हा एकात्मीकरण आहे, कृषी विभाग हा म्हणजे एखादं धोरण जर केंद्र स्तरावर ठरलं तर ते आपल्या गावातल्या प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत एकसारखंच धोरण असतं. त्याला एकात्मीकरण असं म्हणतात. आणि भारतातली सर्व खाती ही एकात्मीकरण या तत्वानुसार चाललेली आहेत किंवा निर्माण झालेली आपल्याला पाहावयास देते. थोडक्यात प्रदीप म्हणतोय एकात्मीकरण परत सांगा सर. ओके, बघा, म्हणजे एकात्मीकरण म्हणजे काय, तर एका वरिष्ठ प्रमुखाच्या नियंत्रणाखाली विभाग, उपविभाग, शाखा, उपशाखा पाडून जे वेगवेगळे त्या खात्यातच विभाग केलेले असतात आणि त्याचं कार्य चाललेलं असतं. पण हे वेगवेगळं नसतंय. म्हणजे एकाच, उदाहरणार्थ कृषी खात्याला कृषी मंत्री असतो, मग तो भारताचा कृषी मंत्री असतो, तो प्रत्येक घटक राज्याचा कृषी मंत्री असतो, तो प्रत्येक जिल्ह्याचा कृषी मंत्री असतो, तो प्रत्येक तालुक्याचा कृषी मंत्री असतो, तो प्रत्येक गावाचा कृषी मंत्री असतो. एकात्मीकरण त्याला म्हणायचं एकात्मीकरण. पण प्रशासनाच्या दृष्टीने त्या टप्पे पाळलेले असतात. आलं लक्षात? त्याला थोडक्यात काय आहे, एकात्मीकरण म्हणजे काय, तर एकीकरण म्हणजे एकच आहे, हम सब एक आहे. आपण ज्यावेळेस म्हणतो ना हम सब एक आहे, आपण विविध जाती धर्माचे, जातीचे, पंथाचे वेगवेगळे असतो, पण आपण काय म्हणतो, हम सब एक आहे, म्हणजे एकीकरण आहे. आम्ही भारतीय एक आहोत. भले मग आमच्यात अंतर्गत काही जातीभेद असू द्या. तसं प्रशासन चालवण्यामध्ये त्या खात्यामध्ये कुठलेही घटक असू द्या, उपविभाग असू द्या, शाखा असू द्या, परंतु ते खातं एकच आहे. याला एकीकरण किंवा एकात्मीकरण असे म्हटलं जातं. भारतात राष्ट्रपती घटनात्मक दृष्ट्या प्रमुख आहे, परंतु वास्तववादी प्रमुख कोण आहे, पंतप्रधान आहे. पंतप्रधानांच्या ठिकाणीच सत्ता एकवटलेली दिसते आपल्याला. पण प्रमुख कोण आहे आपला, राष्ट्रपती आहे. प्रत्यक्षात काम कोण करतंय, पंतप्रधान त्याचं मंत्रिमंडळ. ही एकीकरण आहे, हे लक्षात ठेवायचं. पण यांनी कुठलेही निर्णय घेतले तर त्याच्यावर अंतिम सही राष्ट्रपतीचीच होते. याला एकीकरण किंवा एकात्मीकरण असे सुद्धा म्हटले जाते. अमेरिकन शासन पद्धती आहे, अध्यक्षीय शासन पद्धती, तिथे एकीकरणाचं तत्व काही प्रमाणात स्वीकारलेलं आहे, काही प्रमाणात, जास्त नाही. कारण तिथं कसं असतं तुम्हाला सांगू, राष्ट्रपती आणि त्यांचं कायदेमंडळ यात नेहमी मतभेद होतात, एकीकरण एकदा राष्ट्राध्यक्ष निर्णय घेतला तर त्यांच्या त्या काँग्रेसमध्ये आपल्या जसं कायदेमंडळ संसद म्हणतात तसं त्यांच्या कायदेमंडळाला काँग्रेस म्हणतात. काँग्रेसला कधी पटतं किंवा नाही पटत तर ते लगेच त्याच्या विरोधात भूमिका घेतात. म्हणजे एकात्मीकरणाचं तत्व तिथं काही प्रमाणात स्वीकारले, काही प्रमाणात ते घेतात निर्णय, पण काही प्रमाणात ते मतभेद निर्माण होतात.
भारतात तसं नाही मित्र. भारतात पंतप्रधान जे निर्णय घेतात ते मंत्रिमंडळाला विचारात घेऊन, कायदेमंडळाला विचारात घेऊन निर्णय घेतले जातात किंवा खासदारांच्या माध्यमातून सूचना जात असतात. जनतेतनं सूचना खासदाराकडे जातात, खासदाराकडून त्या मंत्रिमंडळाकडे पुढे मांडल्या जातात किंवा पंतप्रधानापुढे मांडल्या जातात आणि पंतप्रधान हे निर्णय घेत असतात. त्याला एकीकरणाचं तत्व आहे, लक्षात ठेवायचं. अशा पद्धतीनं भारतात एकीकरण ही प्रक्रिया चाललेली असते. एकीकरण प्रक्रियामुळे काय होतं, तर घेतलेले निर्णय जे असतात, म्हणजे खात्यामध्ये एखादा निर्णय घेतलेला असतो, तो एकात्मीकरण किंवा एकीकरण तत्वामुळे तो मान्य पावलेला असतो. कारण का, तर खालच्या वर्गातल्या कनिष्ठ अधिकाऱ्यांकडूनच एखादं काम करताना ज्या अडीअडचणी आलेल्या असतात, त्या अडीअडचणी सोडवत असताना, ते प्रश्न निर्माण झालेले असताना, त्यांना ज्या अडचणी येतात त्याची चर्चा, त्याचा वापर ते वरिष्ठाला सांगतात आणि वरिष्ठ त्याच्या वरिष्ठाला सांगतो, त्याचा वरिष्ठ त्याच्या वरिष्ठाला सांगतो आणि ते एका खात्याच्या प्रमुखाकडे पोहोचतं आणि मग खात्याचा प्रमुख एखादा निर्णय घेतो आणि तो निर्णय म्हणजे एकाकीकरण किंवा एकत्रीकरण अशा पद्धतीने निर्णय घेतला जातो. आणि असा निर्णय घेतल्यामुळं संघटनेचं किंवा खात्याचं कार्य हे यशस्वीपणे पार पाडलं जातं आणि हे कार्य संघटनेचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अतिशय महत्वाची भूमिका बजावतं. प्रशासकीय समस्या सोडवण्यासाठी आणि प्रशासकीय सुधारणा करण्यासाठी एकात्मीकरण हे तत्व आवश्यक व महत्वाचं मानलं जातं. थोडक्यात काय, ज्या प्रशासन करत असताना, प्रशासन चालवत असताना ज्या काही समस्या निर्माण झालेल्या असतात त्या सोडवण्यासाठी, काही प्रशासकीय सुधारणा करण्यासाठी, म्हणजे प्रशासकीय समस्या सोडवण्यासाठी प्रशासकीय सुधारणा कराव्या लागतात. प्रशासनात सुधारणा केल्यानंतर प्रशासकीय समस्या सुटतात. जर प्रशासकीय सुधारणा नाही केल्या प्रशासनामध्ये तर प्रशासकीय समस्या सुटत नाहीत. त्यामुळं प्रशासनामध्ये एकात्मीकरण, एकीत्रीकरण या तत्वाला अतिशय महत्व प्राप्त झालेलं आहे. कारण आधुनिक काळामध्ये राज्य संस्थेला अनेक कार्यांना सामोरे जावं लागतं. जसजशी लोकसंख्या वाढेल तसतसे प्रश्न निर्माण होत असतात, तसतसं राज्याचं कार्यक्षेत्र प्रचंड मोठ्या प्रमाणात व्यापलं जातं आणि त्यामुळं कार्य ही अधिकच गुंतागुंतीची निर्माण झालेली असतात. त्यामुळं एकात्मीकरणाचं तत्व हे आवश्यक झालेलं आहे आणि ते निर्माण होणं फार गरजेचं आहे. एकात्मीकरणाच्या तत्वाचा वापर कमी जास्त प्रमाणात होतो तिथे आणि अमेरिकेसारख्या देशामध्ये बघा कमी जास्त प्रमाणात, म्हणजे अमेरिका हा प्रगत राष्ट्र आहे आता सध्या, त्यांच्यामध्ये हे तत्व कमी जास्त प्रमाणात वापरलं जातं. परंतु वरिष्ठांचे अधिकार हे तिथं सर्वात श्रेष्ठ पाहायला मिळतात. अमेरिकेच्या प्रशासनाचं जर उदाहरण घेतलं तर, कारण तिथं अध्यक्षीय शासन पद्धती असल्यामुळं तिथं अध्यक्षाच्या विचाराला जास्त वाव असतो आणि भारतामध्ये संसदीय शासन पद्धती असल्यामुळं संसदेमध्ये जे विचार विनिमय घडत असतं त्या विचाराला जास्त प्राधान्य असतं. त्यामुळं अमेरिकेमध्ये एकीकरण किंवा एकात्मीकरण किंवा एकत्रीकरणाच्या तत्वाला कमी जास्त प्रमाणात स्वीकार केलेला आहे. परंतु भारतामध्ये एकाकीकरण किंवा एकात्मीकरण तत्वाला अतिशय महत्व प्राप्त असतं, हे लक्षात ठेवायचं. जर या एकाकीकरण किंवा एकत्रीकरण तत्वामध्ये जर काय संघर्ष झाला, मतभेद निर्माण झालं तर ते न्यायालयात सुद्धा सोडवले जातात, हे लक्षात ठेवायचं. कारण आपल्याकडे न्यायव्यवस्था अशी एक सिस्टीम आहे की तिच्या माध्यमातून आपल्याला बऱ्याच गोष्टी साध्य करता येतात. उदाहरणार्थ या कोरोनाच्या काळामध्ये न्यायमंडळाची भूमिका अतिशय महत्वाची भूमिका निर्माण झालेली आहे, आपल्याला पाहायला मिळेल मित्रांनो. कारण कोविडच्या या म्हणजे कोरोनाच्या या संसर्ग रोगामध्ये बरेच निर्णय हे न्यायालयाने घेतले आहेत. उदाहरणार्थ तुम्हाला सांगायचं म्हणजे कामगारांना वेतन द्या, कामगारांना
जेवण द्या, कामगारांच्या राहण्याची सोय करा, कामगारांना त्यांच्या गावी जायचं असलं त्यांच्या गावी जाण्यासाठी त्यांना वाहनांची सोय करा, दळणवळणाची साधनं निर्माण करा, कामगारांना त्यांच्या घरी सोडा. ह्या ज्या गोष्टी आहेत ना, ह्या न्यायालयानं दिलेल्या निर्णय आहेत मित्रांनो. त्यामुळे खात्यामध्ये एखाद्या वेळेस आर्थिक अडचण आली, आता उदाहरणार्थ आम्हाला बघा मार्च मध्ये, साधं उदाहरण तुम्हाला सांगतो, मार्च मध्ये आम्हाला सांगितलं शासनानं की आपली आर्थिक अडचण डबघाईची आहे, तुम्हाला आम्ही आता 50%च पगार देणार आहे. शासनानं जी आर काढला, आम्हाला विचारलं नाही, जी आरच काढला आणि 50%च पगार केला. पगार 50% केलाच नाही. त्यावेळेस आमच्या संघटनेचे म्हणजे शिक्षक संघटनेचे काही अधिकारी कार्यकर्ते हे न्यायालयात गेले आणि न्यायालयात त्यांनी सांगितलं की आमचं व्यवसाय हा नोकरी आहे, त्यातून जर आम्हाला पगार मिळणार नसेल तर आम्ही काय करायचं. त्यावेळेस न्यायालयाने निर्णय दिला की या नोकर वर्गाचा पगार हा तुम्हाला द्यावाच लागेल म्हणून, नाहीतर शासन द्यायला तयार नव्हतं. कारण शासनाचं असं म्हणणं होतं की आर्थिक परिस्थिती ढासळली, आरोग्य सेवेकडे आमचं लक्ष देण्यासाठी आम्हाला पैसा पाहिजे, अशा परिस्थितीमध्ये त्यांनी आमचा पगार राखून ठेवला होता. नंतर आम्ही आमच्याकडे आर्थिक परिस्थिती सुधारल्यानंतर देऊ अशी भूमिका घेतली, परंतु न्यायालयानं म्हणजे हा जो संघर्ष आहे तो न्यायालयानं लगेच सोडवला. अशा पद्धतीनं एकीकरण एकात्मीकरण तत्वामध्ये जर बाधा आली, त्यात काही जर संघर्ष निर्माण झाला, मतभेद निर्माण झाला, तर न्यायमंडळ आपली भूमिका बजावते. पुढचा तत्व आहे 6वं तत्व, सत्ता प्रदान किंवा अधिकार प्रदान. म्हणजे काही सत्ता प्रदान केली जाते, अधिकार प्रदान केले जातात. आता आपण गेल्या वर्षी पाहिले बघा, म्हणजे प्रदत्तीकरण किंवा प्रदत्त विधी नियम, तो जो मुद्दा आहे तो सेम इथं आपल्याला पाहायचा आहे. म्हणजे आधुनिक काय हा मुद्दा, अधिकार प्रदान किंवा सत्ता प्रदान हे तत्व आहे. संघटनेतलं हे 6वं तत्व आहे. आधुनिक काळात संघटनेच्या कार्यात म्हणजे खात्याच्या कार्यात सत्ता प्रदान हे तत्व सर्वत्र आपल्याला पाहायला मिळते. विशेषतः मोठ्या आकाराचे जे देश आहेत किंवा मोठ्या आकाराच्या देशामधील जी खाते आहेत त्यामध्ये सत्ता प्रदान हे तत्व आपल्याला पाहायला मिळते. कारण प्रशासन कार्याची व्याप्ती इतकी गुंतागुंतीची झालेली आहे, एवढी वाढलेली आहे की वरिष्ठ अधिकाऱ्याला आपली काही सत्ता काही प्रमाणात काही प्रमाणात आपल्या कनिष्ठाला बहाल करावी लागते किंवा द्यावी लागते. आणि हे ज्या असं दिल्यामुळे काय होतं, तर सत्ता प्रदान केल्यामुळं कनिष्ठाला, तर वरिष्ठ अधिकाऱ्याला जो कामाचा ताण पडलेला असतो, प्रचंड मोठ्या प्रमाणात कामाचा ताण पडलेला असतो, त्यामुळं ते कामाचा ताण वरिष्ठांचा कमी होतो. कारण आपले काही अधिकार आपल्या कनिष्ठ अधिकाऱ्याला देणे आणि आपल्यावरचा कामाचा ताण कमी करणे, यालाच संघटनेमध्ये अधिकार प्रदान किंवा सत्ता प्रदान असं म्हटलं जातं. अशा पद्धतीनं याचा अर्थ आपल्याला पाहता येईल. सत्ता प्रदानाच्या तत्वामुळे अधिकाऱ्याचा ताण तर कमी होतोच, वरिष्ठ दैनंदिन कामकाजात न राहता महत्वाच्या कामाकडे ते लक्ष देतात. म्हणजे किरकोळ कामाकडे जर वरिष्ठांना लक्ष द्यायचं म्हणलं तर महत्वाच्या कामाकडे दुर्लक्ष होतं. म्हणून जे काही थोडे कामं आहेत त्याचे जे काही नियम उपनियम तयार करायचे असतील, काही अधिकार द्यायचे असतील, तर ते कनिष्ठाला सांगायचं तुझ्या पातळीवर तू सोडव. म्हणजे यालाच काय म्हणायचं, वरिष्ठाने आपल्या कनिष्ठाला काही अधिकार प्रदान केलेले असतात, काही सत्ता दिलेली असते, तिलाच अधिकार सत्ता किंवा सत्ता प्रदान तत्व असे म्हटले जाते. हे लक्षात ठेवायचं. तात्विक दृष्टिकोनातून संघटनेत सत्ता ही वरिष्ठ अधिकाऱ्याकडे सगळी असते, परंतु प्रत्यक्षात ही सत्ता काही प्रमाणात कनिष्ठला द्यावी लागते, त्याला सत्ता प्रदान असे म्हणतात. काही वेळा वरिष्ठांना आपली सत्ता कामापुरती, कनिष्ठांना म्हणजे कामापुरती, तेवढ्या कामापुरती द्यायची, जास्त नाही द्यायची. कारण आपल्यावरचा कामाचा ताण कमी करायचा, आणि आपल्यावरचा कामाचा ताण कमी झाला की परत ही अशी सत्ता आपली परत घ्यायची, याला सत्ता प्रदान असं सुद्धा म्हटलं जातं.
त्यामुळं कार्य व्यवस्थित चालतं, कार्य थांबत नाही. सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय माहित आहे का, अशी सत्ता प्रदान केल्यामुळं, अधिकार कनिष्ठाला प्रदान केल्यामुळं काम थांबत नाही. कारण वरिष्ठाला महत्वाच्या कामाकडे लक्ष देताना खालच्या छोट्या छोट्या कामाकडे दुर्लक्ष होत नाही, कारण ते कनिष्ठावर सोपवले असतं. तू तुझ्या पातळीवर तेवढं काम करून टाक. अशा पद्धतीनं याला सत्ता प्रदान असे म्हणतात. सत्ता प्रदानाची आवश्यकता का आहे, का द्यावी, हा एक महत्वाचा मुद्दा आहे. त्याच्या अगोदर आपण काय करूया माहित आहे का, एक 2-3 व्याख्या पाहूया. सत्ता प्रदान किंवा अधिकार प्रदान ही जी काय व्याख्या आहे, त्या व्याख्या आपण थोडक्यात पाहूया. जी जे.डी. मुने हे प्रशासकीय विचारवंत आहेत, त्यांच्या मते अधिकार प्रदान म्हणजे वरिष्ठाने आपले काही निश्चित असे अधिकार कनिष्ठांना देणे. म्हणजे मुनेंना काय म्हणायचं आहे, जे वरिष्ठ असतात त्यांना काही त्यांचे अधिकार असतात, निश्चित अधिकार असतात, सर्वस्वी अधिकार असतात. त्यातले काही अधिकार कार्य करत असताना, काम करत असताना आपल्या कनिष्ठाला देणे म्हणजे अधिकार प्रदान किंवा सत्ता प्रदान, असं जे.डी. मुनेंचं मत आहे. दुसरे एक विचारवंत आहेत लुईस ॲलन. त्यांच्या मते काय आहे, तर वरिष्ठ अधिकाऱ्याने आपले काही अधिकार व जबाबदाऱ्या कनिष्ठांना प्रदान करणे आणि कार्याबाबतच्या उत्तरदायित्वाबद्दल त्यालाच जबाबदार धरणे यास अधिकार प्रदान असे म्हणतात. पण लुईसने छान व्याख्या दिली बघा. म्हणजे काय, वरिष्ठ आपले काही अधिकार आहेत ना, ते कनिष्ठाला देतो आणि त्याच्या जबाबदाऱ्याही कनिष्ठाला प्रदान करायच्या. म्हणजे त्यानं काम केलंय म्हणल्या जबाबदारी त्यानंच घ्यायची आणि उत्तरदायी म्हणजे चूक झालं, बरोबर झालं काम, ते त्याचं जबाबदारी, त्याची उत्तरदायित्व सुद्धा त्या कनिष्ठालाच धरायचं. अशा पद्धतीला सत्ता प्रदान किंवा अधिकार प्रदान असे म्हणतात. दुसरे एक विचारवंत आहेत टेरींच्या मते काय, तर सत्ता प्रदान म्हणजे एका कार्यकारी अधिकाऱ्याकडून दुसऱ्या कार्यकारी अधिकाऱ्याला सत्ता प्रदान करणे. म्हणजे थोडक्यात अर्थ याचा काय आहे, तर वरिष्ठाकडून कनिष्ठाला सत्ता प्रदान करणे होय. अमेरिकन एक तत्वज्ञ आहेत यनका यांच्या मते काय आहे, तर अधिकार प्रदान म्हणजे दुसऱ्याकडे अधिकार व जबाबदाऱ्या देणे होय. म्हणजे दुसऱ्याकडे अधिकार आणि जबाबदाऱ्या देणे होय. थोडक्यात काय, या 3-4 व्याख्याचा सार आपण लक्षात घेतला, आपल्याला डोबल मानाने असं म्हणता येईल, तर अधिकार प्रदान ही एक व्यवस्थापकीय प्रक्रिया असून त्यात वरिष्ठ अधिकारी आपल्या काही जबाबदाऱ्या कनिष्ठाकडे सोपवतो आणि त्या जबाबदाऱ्या योग्य प्रकारे कार्यक्षमतेने पार पाडण्यासाठी त्याला आवश्यक तेवढे अधिकार देतो. म्हणजे बघा, प्रत्येकदा सांगतोय, थोडक्यात काय, तर वरिष्ठ अधिकारी आपले काही अधिकार, काही जबाबदाऱ्या ह्या कनिष्ठाला देतो, त्याच्याकडून कार्य करून घेतो, त्याला काही अधिकार देतो आणि संघटनेचं कार्य करून घेतो. याला अधिकार प्रदान, सत्ता प्रदान असंही म्हटलं जातं. ह्या व्याख्या पाहिल्यानंतर खरंच सत्ता प्रदानाची आवश्यकता आहे का, हा महत्वाचा मुद्दा आहे आणि हे अभ्यासणं फार गरजेचं आहे. तर पहिला मुद्दा आहे, संघटनेचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सत्ता प्रदान तत्व हे स्वीकारावंच लागतं. कारण तनुजा दरवाजा बंद करा ग. कारण सत्ता म्हणजे कसं आहे, तर संघटनेचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सत्ता प्रदानाचे तत्व स्वीकारावे लागते. कारण संघटनेचा वरिष्ठ अधिकारी एकट्याने सर्व कार्य पार पाडणं किंवा जबाबदाऱ्या पार पाडणं अशक्य आहे. त्यामुळं त्याला कनिष्ठ अधिकाऱ्याची मदत ही घ्यावीच लागते, लक्षात ठेवायचं. साहजिकच वरिष्ठ अधिकाऱ्याला
काही प्रमाणात आपली सत्ता कनिष्ठाला द्यावी लागते. नाहीतर कार्याचा लोड झाला की कार्य वेळेत व्यवस्थित पार पडत नाही आणि कार्य वेळेत व्यवस्थित पार नाही पडलं की जनतेची कार्य होत नाहीत आणि जनतेची कार्य नाही झाली की लोककल्याणकारी जी भूमिका आहे, जी लोककल्याणकारी जी आपण ध्येय उद्दिष्ट ठेवलंय ते साध्य होत नाही. त्यामुळं अधिकार प्रदान, सत्ता प्रदान या तत्वामध्ये वरिष्ठ काही आपले अधिकार कनिष्ठांना देतो आणि आपलं कार्य करून घेतो. दुसरे एक मुद्दा आहे अधिकार सत्ता प्रदान आवश्यक का आहे. त्यामध्ये काय आहे तर संघटनेच्या प्रशासनात किंवा कार्यात आज्ञेची एकता या तत्वाचे पालन करण्यासाठी अधिकार प्रदान हे तत्व फार उपयुक्त ठरतं. लक्षात ठेवा. म्हणजे आज्ञेची एकता म्हणजे वरिष्ठाने एखादं काम सांगितलं कनिष्ठाला म्हणजे आज्ञा दिलेली आहे आणि या आज्ञाची एकता या तत्वाचं पालन यशस्वी करण्यासाठी सत्ता प्रदान करणं हे अतिशय महत्वाचं असतं. त्यामुळं त्याही दृष्टिकोनातून सत्ता देणं आवश्यक आहे. कारण आज्ञेची एकता हे तत्वाचं जर पालन म्हणजे दिलेलं काम हे जर कनिष्ठानं करायचं असेल तर तिथं तुम्हाला ह्या गोष्टी अंगीकाराव्या लागतीलच. दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे सत्ता प्रदानाच्या आवश्यकतेमध्ये. सत्ता प्रदानामुळे वरिष्ठ अधिकाऱ्याचा वेळ वाचतो, शक्ती वाचते आणि प्रशासनाच्या दैनंदिन कामकाजात गुंतागुंत न होता वरिष्ठ अधिकारी गुंतून न राहता महत्वाच्या कामाकडे लक्ष देण्यासाठी तो रिकामा होतो, मोकळा होतो. त्यामुळं वरिष्ठानं कनिष्ठाला सत्ता प्रदान करावी. पुढचा एक मुद्दा आहे महत्वाचा, सत्ता प्रदानाची आवश्यकता का असते. शैक्षणिक दृष्ट्या सत्ता प्रदानाच्या तत्वाला विशेष महत्व म्हणजे आपल्या शिक्षण क्षेत्रामध्ये सत्ता प्रदानाच्या तत्वाला विशेष महत्व आहे. कारण कनिष्ठ अधिकाऱ्यांना काही प्रमाणात अधिकार व जबाबदाऱ्या देऊन त्यांना वरिष्ठ पदासाठी लायक बनवणं आवश्यक असतं. म्हणजे बघा आपल्यात क्लार्क असतात, ह्याला बघा आपण त्याला काय म्हणतो, त्याला बढती म्हणतो. बढतीद्वारे ज्यावेळेस भरती होते ते पाहणार आहोत आपण. भरती पुढे प्रकरण आहे. बढती म्हणजे एखाद्याला एका पदावरून दुसऱ्या पदावर बढती दिली जाते. त्यावेळेस म्हणजे शिपायाचा क्लार्क होतो, क्लार्कचा वरिष्ठ क्लार्क होतो, वरिष्ठ क्लार्कचा एक दिवस रजिस्ट्रार सुद्धा होऊ शकतो. याला शिक्षण क्षेत्रात अतिशय महत्व आहे. उदाहरणार्थ आमच्यात बघा पहिल्यांदा सहाय्यक प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक आणि प्राध्यापक या 3 स्टेज आहेत. म्हणजे शिक्षण क्षेत्रामध्ये सत्ता प्रदान करण्यासाठी, अधिकार प्रदान करण्यासाठी तुम्हाला हे तत्व अतिशय महत्वाचं वाटतं. अरविंद काय म्हणतोय, सर संघटना या वर कोणता क्वेश्चन आहे. अरे बाबा ह्याला सारखं क्वेश्चनच पडतोय, मला काय कळ नाहीच. सांगतो तुला, काळजी करू नको, शेवटी सांगतो. म्हणजे सत्ता प्रदान, अधिकार प्रदान अशा पद्धतीनं हे तत्व तुम्हाला मी थोडक्यात जास्त विस्तृत, सखोल आणि आपल्या बोलीभाषेत सांगण्याचा अतिशय उच्च दर्जाचा मी प्रयत्न केलेला आहे. याबद्दल जर कुणाला काही शंका असतील, अडचण